रुद्राचं बोरनान करून घेतलं. त्यानंतर मग आमच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. सगळ्यात आधी तर मी सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं होतं आणि वौसा पण देऊन घेतला होता, जो मी बनवलेला होता तो. नंतर मैत्रिणींनी पण सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर सगळ्यांना तिळगुळ दिले. त्यानंतर आम्ही जे कपाचे सेट आणले होते ना वाणामध्ये, तर ते पण सगळ्यांना देऊन घेतले. मस्त असं गप्पा पण मारत होतो. त्यानंतर मी इथं दूध गरम करायला ठेवलेलं होतं गॅसवरती. तर दूध गरम झाल्याच्या नंतर सगळ्यांना असं गरम गरम दूध मी दिलं. त्यानंतर ना दूध पिता पिताना भरपूर अशा गप्पा पण आमच्या इथं झाल्या आणि हळदी कुंकवाच्या निमित्ताने सगळ्याजणी अशा घरी येतात. मस्त वाटतं सगळ्याजणी आल्याच्या नंतर. तर इथं आमच्या छान गप्पा वगैरे झाल्या आणि आज आमच्या दोघी मैत्रिणींचा लुक ना एकदम सेम केला होता आम्ही. जवळपास सगळं ठरवलेलं होतं आम्ही की साड्या सेम घालायच्या, गळ्यातलं सेम घालायचं. बऱ्यापैकी सेम सेम झालं होतं. त्यानंतर आम्ही थोडेसे रील्स काढले, थोडे व्हिडिओ पण काढले. छान यावर्षीचं हे हळदी कुंकू आमच्यासाठी खूप स्पेशल होतं, कारण आम्ही दोघींनी ते एकत्र केलेलं होतं आणि आता ती पुढच्या वर्षी माझ्यासोबत नसेल इथं हळदी कुंकवाला, त्यामुळंच आम्ही ना एकत्रच प्लॅन केला. लुक पण आम्ही सारखाच केलेला होता, साड्या पण सेमच घातलेल्या होत्या आणि मस्त असं पहा इथं कॅन्डलमध्ये किती छान फुल तयार झालेलं होतं. तर फायनली हळदी कुंकवाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता हे सगळं जे आहे ते मला आवरून घ्यायचं आहे. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बाय.